काकू काकू काय आजोबा हसत नाही का हसतोय हसतोय का बघा आगाव कुठला बाहेर बरं वाटतंय का? स्वतःसाठी बाय कसला घट्टमुट्ट चहा बनवून आणलाय. डोकं दुखते ग माझं म्हणून सकाळ सकाळ बी घातले माझं सुद्धा मधनं असं असं पिंजते आतमधनं सगळं वाऱ्यानंच होतंय तसं. दोघींची डोकी दुखायला लागली ती कशानं काय माहिती आता. नाही माझं कधी असं मधनं दुखतं मनानं पण थांबायचे. पीठ मळता मळता आयता चहा भेटला ना दृष्टीच्या हातचा. मग काय दृष्टांतच्या हातचा. दृष्टांत आहे काय मी आलं घालून ही घट कसला आजी आलं घालून ही करते. मग दृष्टीने चहा केलाय छान लागणारच ना. मग कसा झालता चहा. आजीला बी लई चहा प्यायचं लागल्या सृष्टी पैसे आल्या. अयो आज ना सकाळी सकाळीच आयंश खूप रडत होता कारण त्याला 3.5 महिन्याचा काल डोस देऊन आणला होता ना म्हणूनच त्याला बाहेर फिरवत होते कारण रडायचा थांबेल म्हणून. आणि इथे ना सकाळी सकाळी अगोदर पहिल्यांदा तिघींनी सगळं आवरून चहा केला होता. दृष्टीने चहा घेतला आणि मग लगेचच नाश्त्याच्या तयारीला लागले. आज ना चुलीवर छान मस्त असा नाश्ता बनवणार होते मी. दिदे काय बनवायला लागली तू तर मला कालच्यापासून काय सांग नाही फक्त म्हणते नाश्ता बनवायचा आज मस्त स्पेशल. कुणासाठी आहे नाश्ता. आपल्या सगळ्यांसाठी. मग मला का सांगत नाही तू. काय सांगायचं तू काय बनवायला लागली तू. खाऊन बघायचं खाऊन खाल्लं का कळतंय. थालीपीठ धपाटी. हा धपाटी बनवायला लागली. हा आजीसाठी आजीसाठी. आता इथे पिठामध्ये ना उभा कट केलेला कांदा मुठभर तीळ हिरव्या मिरचीचं वाटण हळद मीठ आणि वरून कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे मी. मम्मीचा मंगळवार उपवास होता ना मंगळवार. लय छान झालती तवा दीदीच्या हातचं लय छान होते धपाटी. नमक आणि खरंच का मला हरभऱ्याच्या झाडावर चढव नाही ग छान आजी छान झालं त्याला छानच म्हणायचं की नाही सांगा. नाही होत लय टेस्टी लागत होतं. चांगलंच असतंय ते. कोथिंबीरीची वडी तर मला लय आवडते. मला तिच्या आळूच्या वड्या तर लय भारी. बघा आता आज बनव संध्याकाळी. आजी मला सकाळीच म्हणल्या दीदीला आज आळूची वडी बनवायला सांग. होय मी पण म्हटलं तुझ्या आणि मग संध्याकाळी आता धपाटी बनवायची ते असं कळालं मला तर. आणि इथे बघा सगळे मसाले वगैरे मिक्स केले पिठामध्ये आणि मग नंतर मी पीठ मळायला लागले इथं आता. आणि मस्त असे चुलीवर बनवायची होती बरं का धपाटे. खूप दिवसानंतर मी बनवणार होते कारण 5-6 महिने झालं मी बनवलेच नव्हते. इकडे बघा पिठाचा छान असं मस्त गोळा करून घेतला आणि मग लगेच चूल पेटवली. आता ही जी रेसिपी आहे ना ही माझ्या मम्मीच्या हातची रेसिपी आहे बरं का कारण मम्मी माझी सेमच अशी बनवते आणि तेही चुलीवर बनवते. आणि म्हणूनच मी ना इथे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी चूल पेटवली होती. सकाळी सकाळी ना थालीपीठीचा नाश्ता करायचा होता म्हणून. आणि इथे बघा छान मस्त असं तव्याला न लावताना मी कापडावर थापून घेणार आहे बरं का. आणि इथे पीठ मळताना काय झालं माहिती आहे का घरी मी हळकून फोडून हळद बनवली होती आणि मग नाही किती जरी घातली तर हळदीचा कलर काय असं पिठाचा कलर पिवळा दिसत नाही कारण घरी बनवली असल्यामुळे. त्याच्यामुळे पिठाचा कलर तुम्हाला असा दिसतोय बरं का एकदम पिवळसर असा काही दिसत नाही. आता तुम्हाला धपाटे आवडतात का थालीपीठ आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाची पद्धत आहे अशी बनवायची ते पण सांगा बरं का. आता इथे 1-2 धपाटे भाजले होते मग दृष्टीला दिलं होतं मी टेस्ट करायला कसे झालेत मीठ वगैरे तिखट आहे का बरोबर बघायला. आता इथे ना जी मला त्यांची धपाटी करण्याची पद्धत सांगत होत्या की काय काय घालतात काय काय नाही ते. आणि इथं मग आमचं दोघींचं तिघींचं असं चालूच होतं बनवायचं बनवत मग करायचं पण चालू होतं. काय काय घातलं मला ओवा
आणि ते ना तव्यातनं मी 2-2 धपाटी भाजून घेत होते आणि इकडे बघा असंच गप्पा मारत मारत सगळी धपाटी झाली. आणि मग शेवटी ना आजी मला घरात जे चुले होते ते चुलीवर आर चांगला पडलाय चुलीत म्हणून घालत होते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आवून बसवला निघतच पुढे नेहमी घासला कुणाला बोलवायचं घासला घालत नाही तिथं. नाही